Hello everyone. In the last two lecture of photosynthesis, we have seen cyclic photophosphorylation and non-cyclic photophosphorylation. And in the today's lecture, we are going to discuss the next important point in the photosynthesis, that is photosystem. Now what is photosystem? Photosystem generally involves the two main components. First component is called as the reaction center and second component is called as the LHC. इथं आज आपण जो फोटोसिस्टीम पॉइंट बघतोय हा फोटोसिस्टीम जनरली दोन कंपोनंट्स पासून तयार होतोय. पहिला कंपोनंट आहे रिएक्शन सेंटर आणि सेकंड कंपोनंट आहे तो म्हणजेच LHC. नाउ व्हाट इज रिएक्शन सेंटर? रिएक्शन सेंटर म्हणजे काय बघा. ॲक्च्युअली दिस रिएक्शन सेंटर इज मेड अप ऑफ क्लोरोफिल ए. रिएक्शन सेंटर जो आहे तो क्लोरोफिल ए पासून तयार होतोय. नाउ व्हाट इज क्लोरोफिल ए? क्लोरोफिल ए इज द फर्स्ट फोटोसिंथेटिक पिगमेंट विच फॉर्मिंग द रिएक्शन सेंटर. म्हणजेच काय तर जो क्लोरोफिल ए आहे हा पहिला फोटोसिंथेटिक पिगमेंट आहे जो की रिएक्शन सेंटरला फॉर्म करणार आहे. देन विथ द हेल्प ऑफ दॅट क्लोरोफिल ए पिगमेंट हियर लाईट एनर्जी विच इज गेट कन्वर्टेड इंटू केमिकल एनर्जी. इथं ह्या क्लोरोफिल ए पिगमेंटच्या मदतीनं सनलाईट ॲब्सॉर्ब केली जाईल आणि फायनली त्या लाईट एनर्जीचं कन्वर्जन हे केमिकल एनर्जीमध्ये केलं जाईल. सो हियर दॅट कन्वर्जन विच इज कॉल्ड ॲज द क्वांटम कन्वर्जन. म्हणजेच काय तर क्लोरोफिल ए पिगमेंटच्या मदतीनं लाईट एनर्जीचं कन्वर्जन केमिकल एनर्जीमध्ये झालं आणि हे जे कन्वर्जन होते त्या कन्वर्जनलाच आपण काय म्हणणार आहे क्वांटम कन्वर्जन. सो दिस इज अबाउट द रिएक्शन सेंटर. देन वी हॅव टू सी द सेकंड कंपोनंट ऑफ photosystem, that is LHC. आता LHC म्हणजे काय? LHC means light harvesting complex. This light harvesting complex is again made up of two components. First component is called as the LHP and second is called as the protein. इथं असणारा जो LHC आहे लाईट हार्वेस्टिंग कॉम्प्लेक्स तो सुद्धा दोन कंपोनंट पासून तयार झालेला आहे. पहिला जो आहे तो म्हणजेच LHP. LHP म्हणजेच काय? लाईट हार्वेस्टिंग पिगमेंट आणि सेकंड कंपोनंट आहे तो म्हणजेच प्रोटीन. नाउ व्हाट इज LHP? हियर दिस LHP that is light harvesting pigment absorb different wavelength of sunlight. इथं LHP चं जे मेन फंक्शन आहे ते काय असणार आहे तर ॲब्सॉर्प्शन ऑफ डिफरंट वेवलेंथ ऑफ सनलाईट अँड दीज LHP pigments are chlorophyll A pigment, chlorophyll B pigment, कॅरोटीन अँड झॅन्थोफिल. म्हणजेच काय तर इथं जो लाईट हार्वेस्टिंग पिगमेंट्स आहेत त्याचे चार टाईप आहेत. पहिला आहे तो म्हणजेच क्लोरोफिल ए पिगमेंट, सेकंड आहे क्लोरोफिल बी पिगमेंट, थर्ड आहे कॅरोटीन आणि फोर्थ आहे तो म्हणजेच झॅन्थोफिल. सो आउट ऑफ द फोर पिगमेंट क्लोरोफिल ए, क्लोरोफिल बी, कॅरोटीन अँड झॅन्थोफिल, हियर क्लोरोफिल ए पिगमेंट which is present in the light harvesting pigment is totally different than chlorophyll A pigment which is present in the reaction center. म्हणजेच काय तर इथं असणारा जो क्लोरोफिल ए पिगमेंट आहे LHP मधला हा रिएक्शन सेंटरमध्ये असणाऱ्या क्लोरोफिल ए पेक्षा टोटली डिफरंट आहे. का डिफरंट आहे बघा. हियर क्लोरोफिल ए पिगमेंट विच इज प्रेझेंट इन द रिएक्शन सेंटर और विच फॉर्म्स द रिएक्शन सेंटर कन्वर्ट द लाईट एनर्जी इंटू केमिकल एनर्जी. म्हणजेच काय तर रिएक्शन सेंटरला तयार करणारा जो क्लोरोफिल ए पिगमेंट आहे तो लाईट एनर्जीचं कन्वर्जन केमिकल एनर्जीमध्ये करतोय. ओके बट हियर द क्लोरोफिल ए पिगमेंट विच इज प्रेझेंट इन द लाईट हार्वेस्टिंग पिगमेंट does not convert the light energy into chemical energy. इथं लाईट हार्वेस्टिंग पिगमेंटमध्ये असणारा जो क्लोरोफिल ए पिगमेंट आहे तो लाईट एनर्जीचं कन्वर्जन केमिकल एनर्जीमध्ये करणार नाही. मीन्स व्हॉट द क्लोरोफिल ए पिगमेंट विच इज प्रेझेंट इन द रिएक्शन सेंटर अँड विच इज प्रेझेंट इन द लाईट हार्वेस्टिंग पिगमेंट इज टोटली डिफरंट. ओके देन देर आर 200 to 300 LHP that is light harvesting pigments are present in light harvesting complex plant. जे लाईट हार्वेस्टिंग कॉम्प्लेक्स प्लांट आहेत त्यांच्यामध्ये नियर अबाउट 200 to 300 LHP पिगमेंट्स आर प्रेझेंट. म्हणजे जे लाईट हार्वेस्टिंग कॉम्प्लेक्स प्लांट्स आहेत त्यांच्यामध्ये 200 ते 300 लाईट हार्वेस्टिंग पिगमेंट्स प्रेझेंट असणार आहेत. अँड इन केस ऑफ बॅक्टेरिया देर आर 20 to 30 light harvesting pigments are present. Okay then we have to see what is the function of light harvesting pigment. The light harvesting pigment चा function काय असणार आहे. Here only one function is there, absorption of different wavelength of sunlight. Okay then we have to see the second component of LHC, that is proteins. So here all LHP pigments, that is chlorophyll A, chlorophyll B, carotene and xanthophyll,
टुगेदर बाउंड टू फॉर्म ए 100 प्रोटीन मोलिक्यूल. म्हणजेच काय, तर इथं असणारे जे 4 LHP पिगमेंट्स आहेत, लाईट हार्वेस्टिंग पिगमेंट, ते एकत्र येत आहेत आणि त्यांच्यापासून 100 प्रोटीन मोलिक्युल्स तयार होणार आहेत. सो हिअर पिगमेंट्स टुगेदर बाउंड टू फॉर्म ए 100 प्रोटीन मोलिक्यूल. ओके, देन वी हॅव टू सी द स्ट्रक्चर ऑफ फोटोसिस्टीम. आता आपण फोटोसिस्टीमचं स्ट्रक्चर बघूया. ॲक्च्युली इन द स्ट्रक्चर ऑफ फोटोसिस्टीम the reaction center is present and accessory pigments are present. इथं जे फोटोसिस्टीमचं जे स्ट्रक्चर आहे त्याच्यामध्ये 2 मेन पॉईंट्स आहेत. पहिला आहे तो म्हणजे रिॲक्शन सेंटर आणि सेकंड आहे ते म्हणजे accessory pigments. So here this reaction center generally formed from क्लोरोफिल ए. इथं जो रिॲक्शन सेंटर आहे हा कशापासून तयार होतोय? इट इज मेड अप ऑफ क्लोरोफिल ए पिगमेंट अँड दिस क्लोरोफिल ए पिगमेंट्स सराउंड्स द असेसरी पिगमेंट. ह्याच क्लोरोफिल ए पिगमेंटच्या सराउंडिंगला तुम्हाला जे पिगमेंट्स दिसणार आहेत त्यांना आपण काय म्हणणार आहे? दे आर कॉल्ड ॲज द असेसरी पिगमेंट्स और दे आर कॉल्ड ॲज द LHP पिगमेंट्स. सो हिअर दीज LHP पिगमेंट्स ॲब्सॉर्ब द सनलाईट. इथं असणारे जे LHP पिगमेंट्स आहेत ते काय करतील? ते ॲब्सॉर्ब द सनलाईट. हे सनलाईटला ॲब्सॉर्ब करतील. फायनली दिस सनलाईट कम्स इन टू द क्लोरोफिल ए पिगमेंट. ही सगळी सनलाईट इथे ह्या क्लोरोफिल ए पिगमेंट जवळ येईल. ॲज अ रिझल्ट व्हॉट हॅपन? दिस क्लोरोफिल ए पिगमेंट गेट एक्साइट और इट गेट ॲक्टिव्ह अँड फायनली दॅट क्लोरोफिल ए पिगमेंट इमिट्स द इलेक्ट्रॉन. म्हणजेच काय, तर इथं असणारे जे ॲसेसरी पिगमेंट्स आहेत किंवा LHP पिगमेंट्स आहेत ते सनलाईटला ॲब्सॉर्ब करतील. ॲब्सॉर्ब केलेली जी सनलाईट आहे ती फायनली क्लोरोफिल ए जवळ येईल. क्लोरोफिल ए जवळ ती सनलाईट आल्यानंतर क्लोरोफिल ए ॲक्टिव्ह होईल, एक्साइट होईल आणि फायनली तो इलेक्ट्रॉन्सना इमिट्स करेल, म्हणजेच इलेक्ट्रॉन्सना बाहेर टाकेल. अँड दीज इलेक्ट्रॉन्स फायनली कम्स इन टू द इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट सिस्टीम. इथं इमिट झालेले जे इलेक्ट्रॉन्स आहेत ते फायनली कशामध्ये जातील? दे एंटर्स इन टू द इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट सिस्टीम अँड फायनली दे फॉर्म ATP अँड NADPH. म्हणजेच काय, इथं बाहेर पडलेले इलेक्ट्रॉन्स ETS मध्ये जातील, म्हणजेच इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट सिस्टीममध्ये जातील आणि तिथं गेल्यानंतर तिथं ATP आणि NADPHचं फॉर्मेशन होईल. ओके, सो दिस इज द structure of photosystem. One thing is also there in the structure of photosystem. This reaction center and accessory pigments together forms the photosystem. इथं जी फोटोसिस्टीम आहे ही ॲक्च्युली कशापासून तयार होते? तर रिॲक्शन सेंटर आणि असेसरी पिगमेंट्स जेव्हा एकत्र येत आहेत तेव्हा त्यांच्यापासून ही फोटोसिस्टीम तयार होणार आहे. ओके, देन दिस फोटोसिस्टीम इज ऑफ 2 टाइप्स. फोटोसिस्टीमचे पुन्हा 2 टाइप्स आहेत. पहिला आहे तो म्हणजेच फोटोसिस्टीम फर्स्ट विच इज डिनोटेड बाय PS1 अँड सेकंड टाइप इज द फोटोसिस्टीम सेकंड विच इज डिनोटेड बाय PES सेकंड. ओके, देन वी हॅव टू सी व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन फोटोसिस्टीम फर्स्ट अँड फोटोसिस्टीम सेकंड. ओके, सो इन केस ऑफ फोटोसिस्टीम फर्स्ट द रिॲक्शन सेंटर इज P700. फोटोसिस्टीम फर्स्टमध्ये जो रिॲक्शन सेंटर असणार आहे त्याला आपण काय म्हणणार आहे? इट इज कॉल्ड ॲज द P700. While in case of photosystem second, the reaction center is called as P680. इथं दोघांमध्येही रिॲक्शन सेंटर डिफरंट आहे. फोटोसिस्टीम फर्स्टमध्ये रिॲक्शन सेंटर जे आहे ते P700 आहे अँड इन केस ऑफ फोटोसिस्टीम सेकंड रिॲक्शन सेंटर इज P680. ओके, सो दिस इज द फर्स्ट डिफरन्स. देन इन केस ऑफ फोटोसिस्टीम फर्स्ट द फोटोलायसिस ऑफ वॉटर इज नॉट ऑकर्ड. इथं फोटोसिस्टीम फर्स्टमध्ये फोटोलायसिस होणार नाही. हिअर फोटोलायसिस ऑफ वॉटर इज नॉट ऑकर्ड. तर फोटोलायसिस ऑफ वॉटर म्हणजेच काय? फोटोलायसिस ऑफ वॉटर मीन्स ब्रेकडाऊन ऑफ वॉटर. म्हणजे तिथं वॉटरचं ब्रेकडाऊन होईल, H2O स्प्लिट होईल H+ आणि OH- आयनमध्ये. बट हिअर इन केस ऑफ फोटोसिस्टीम फर्स्ट द फोटोलायसिस ऑफ वॉटर इज नॉट ऑकर्ड. म्हणजे तिथं वॉटरचं स्प्लिटिंग होणार नाही. बट इन केस ऑफ फोटोसिस्टीम सेकंड द फोटोलायसिस ऑफ वॉटर इज ऑकर. इथं वॉटरचं फोटोलायसिस होईल म्हणजेच H2O स्प्लिट होईल H+ आणि OH- आयनमध्ये. ओके, सो दिस इज द सेकंड डिफरन्स. देन थर्ड डिफरन्स, इन केस ऑफ फोटोसिस्टीम फर्स्ट द मोलिक्युलर ऑक्सिजन इज नॉट इव्हॉल्व्ड. इथं फोटोसिस्टीम फर्स्टमध्ये ऑक्सिजन इव्हॉल्व्ड होणार नाही. बट इन केस ऑफ फोटोसिस्टीम सेकंड मोलिक्युलर ऑक्सिजन इज ऑलवेज इव्हॉल्व्ड. इथं ऑक्सिजन इव्हॉल्व्ड होईल. ओके, सो दिस इज द थर्ड डिफरन्स. देन फोर्थ डिफरन्स, इन केस ऑफ फोटोसिस्टीम फर्स्ट द वेवलेंथ ऑफ सनलाईट इज लार्जर. म्हणजेच काय, तर फोटोसिस्टीम फर्स्टमध्ये
सनलाईट जी ॲब्सॉर्ब केली जाईल ती लार्जर वेवलेंथमध्ये असणार आहे. सो हिअर इन केस ऑफ फोटोसिस्टम फर्स्ट लार्जर वेवलेंथ ऑफ सनलाईट इज ॲब्सॉर्ब, बट इन केस ऑफ फोटोसिस्टम सेकंड द वेवलेंथ ऑफ सनलाईट इज ॲब्सॉर्ब इन शॉर्ट. म्हणजे तिकडं शॉर्ट वेवलेंथमध्ये लाईट ॲब्सॉर्ब केली जाईल, इकडं लार्ज अमाऊंटमध्ये किंवा लार्ज वेवलेंथमध्ये सनलाईट ही ॲब्सॉर्ब केली जाईल. And last difference is in case of photosystem first NADPH is formed, इकडे NADPH formed होईल, but in case of photosystem second NADPH is not formed. So this is the difference which is present in between photosystem first and photosystem second. Here reaction center is P700. In case of photosystem second, reaction center is P680. In case of photosystem first, photolysis of water is not occurred. In case of photosystem second, photolysis of water is occurred. Then in case of photosystem first, molecular oxygen is not evolved. Here molecular oxygen is evolved. Then in case of photosystem first, the larger wavelength of sunlight is absorbed. Here in case of photosystem second, shorter wavelength of sunlight is absorbed. And last difference is in case of photosystem first, NADPH is formed, and in case of photosystem second, NADPH is not formed.